वेलकम बॅक स्टुडंट्स वन्स अगेन. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत परत एकदा. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या महत्त्वाचा टॉपिक जो आहे हा टॉपिकमधला कंटिन्युएशनचा पॉईंट कव्हर करतो आहे. ऑलरेडी आपण चालू केलेला हा मुद्दा. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं की कॉन्केव्ह मिनिस्कस का असतो, कॉन्व्हेक्स मिनिस्कस का असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथं ऑप्टिव्स का ॲक्यूट का ह्याबद्दल बोललो आहे. आता मी स्पेसिफिक केसबद्दल बोलणार आहे. दोन शब्द आपले क्लिअर झाले जे प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये बघायला मिळतात. परंतु आता मी बघणार आहे असा शेप किंवा असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्या ठिकाणी मला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू किती मिळते, 0 मिळते. किती? 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. किती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे? 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टची केस आपण बघणार आहे. नंतर बघणार आहे 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, हा ॲक्च्युली पार्ट शेप ऑफ लिक्विड मिनिस्कसमधलाच आहे. परंतु इथं मुख्य माझा मुद्दा असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. ओके, तर तिसरा पॉईंट टाका. आपण दोन ऑलरेडी मिनिस्कस बघितलेत. शेप ऑफ लिक्विड मिनिस्कसमधला हा पॉईंट आहे आणि हे तिसरं आर्टिकल आहे आपलं, तिसरा सब पॉईंट आहे या मेन आर्टिकलमधलं, मुख्य पॉईंटमधलं. लिहा तिसरा पॉईंट. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हटलं मी इथं? 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अतिशय इम्पॉर्टंट मुद्दा. ठरल्याप्रमाणे नेहमीसारखं डायग्राम ड्रॉ करायचे आपल्याला. शो सॉलिड सरफेस. राईट डाऊन हिअर सॉलिड म्हणून. यस. आता पुढचा मुद्दा असा आहे की असं कोणतं लिक्विड आहे जे आपल्याला 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट देणार आहे. तर इथं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपलं कुठलं आहे माहिती आहे का? यू मस्ट रिमेंबर दिस एक्झाम्पल. त्याला म्हणतो आपण प्युअर वॉटर. काय म्हणलं? अगदी फिल्टर्ड वॉटर मला काय करत. प्युअर वॉटरचं एक्झाम्पल आपण घेतो इथं. हे प्युअर वॉटर आपण कंटेनरमध्ये भरायचं आणि काय होते बघायचं आहे 1 बाय 1. ठीक आहे. तिचा सॉलिड सरफेस कंटेनर पूर्ण करायला पाहिजे नेहमीसारखं. डॉट डायग्रॅम, सिंपल डायग्रॅम. इथं आपण कोणते केस विचारात घेणार? प्युअर वॉटर. इथं लिहा लिक्विड म्हणून आणि कंसातल्या प्युअर वॉटर स्पष्टपणे लिहा, काय प्रॉब्लेम नाही. लिहा पहिला पॉईंट. कन्सिडर ए लिक्विड. कन्सिडर ए लिक्विड विच, वाक्य पूर्ण करा. कन्सिडर ए लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स सॉलिड. काय म्हटले मी? असं लिक्विड जे पूर्णपणे काय ओले करते कोणाला? सॉलिडला. फक्त मी मॉडिफाय करतो सेंटेन्स. तुम्ही व्यवस्थित द्या, स्पष्टपणे पूर्ण वाक्यातल्या. कंसातल्या प्युअर वॉटर. प्युअर वॉटर. फुल स्टॉप देऊन कंटिन्यू करा. कन्सिडर ए मॉलिक्यूल ॲट ए रिप्रेझेंटिंग स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. मॉलिक्यूल हे दाखवा इथं नेहमीसारखंच. शो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हिअर, नो प्रॉब्लेम. You can see here molecule is represented. Sphere of influence दाखवा, radius दाखवा. आता मी कशाबद्दल बोलते बघा. पूर्णपणे हे लिक्विड
काय करते, वेट करते कोणाला, सॉलिडला. नीट बघा डायग्राममध्ये, इफ यू सी दिस डायग्राम प्रॉपरली, हा ए पॉइंट यू माइट बी सेइंग, हा ए पॉइंट मी दुसरीकडे रिप्रेझेंट करतो. आता आपण असं लिक्विड घेतलं आहे जे पूर्णपणे सॉलिडला काय करते, ओलं करते, म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स जास्त आहे. अट्रॅक्शन जास्त कोणासोबत आहे, सॉलिड सोबत आहे, त्यामुळे ॲडेसिव्ह फोर्स कसा असणार बघा, लाईक दिस. दाखवा इथं AP, AP कुठला फोर्स आहे बघा बरं, AP इज द ॲडेसिव्ह फोर्स, ऑलरेडी सांगितले मी. आता इथं लिक्विड, मगाशी केसमध्ये मी काय म्हणलं, कोहेसिव्ह फोर्स मॅक्सिमम आहे. आता हे लिक्विड पूर्णपणे ओलं करते कोणाला, सॉलिडला, म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स सगळ्यात जास्त आहे, कोहेसिव्ह फोर्स ऑलमोस्ट 0, त्यामुळे कोहेसिव्ह फोर्स दाखवणार नाही. त्यामुळे AC कोहेसिव्ह फोर्स लिहा आणि कंसातल्या नेग्लिजिबल, काय म्हणायचं त्याला, नेग्लिजिबल लिहा व्यवस्थित. अंडरलाईन करा निग्लिजिबल या शब्दाला, मी दाखवणार नाही मी डायग्राममध्ये. हो, आता मला सांगा, तुम्ही स्वतःला विचारायचं की मग रिझल्ट कुठे असणार, रिझल्टंट विल बी टुवर्ड्स, जो फोर्स आहे मॅक्सिमम तिकडे असणार आहे, साहजिकच आहे. मग मला सांगा रिझल्टंट कुठं असणार, अलॉंग APच, म्हणजे दाखवा इथं AR म्हणून. मग AR, AP आणि AR एका दिशेनेच आहेत. मग मला सांगा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा काढणार, सिंपल आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामधला अँगल असतो, लिक्विड सरफेस आणि हा सॉलिड. काय म्हणलं मी, लिक्विड सरफेस अँड सॉलिड. आता स्वतःला प्रश्न विचारायचा की टँजंट कुणाला काढायचे आहे, लिक्विड सरफेस टँजंट काढायचे. मग मला सांगा टँजंट पे इथं असा आलाच, सिंपल आहे की नाही. मला सांगा हे आपला A आहे, हे आपला P आहे, लिक्विड सरफेस या दिशेनं आहे, बरोबर आहे नाही. लिक्विड सरफेस कोणत्या दिशेनं आहे, यू हॅव टू आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ, इट इज टुवर्ड्स व्हॉट, रिझल्टंट फोर्स कुठं आहे, टुवर्ड रिझल्टंट फोर्स. डेफिनेशन वाचा, काय डेफिनेशन आहे, इट इज द अँगल बिटवीन व्हॉट, टँजंट ड्रॉन. काय म्हणले मी, इट इज द अँगल बिटवीन व्हॉट, टँजंट ड्रॉन टू व्हॉट, लिक्विड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू सॉलिड सरफेस. स्वतःला प्रश्न विचारा, मग इथं आपल्याला कोणते केस मिळते, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट और 90 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. वी हॅव टू अंडरस्टँड बोथ थिंग्स प्रॉपरली. लक्षात ठेवा, आपल्याला माहीत पाहिजे रिझल्टंट फोर्स कुठं आहे. तर डायग्राममध्ये जर बघितलं आपण, रिझल्टंट फोर्स ह्या दिशेनं आहे, AP आणि AR ह्या दिशेने रिझल्टंट फोर्स आहे. म्हणजे यातून आपल्याला काय मिळतं, एक गोष्ट की लिक्विड सरफेस कसा असणार, इथं प्लेन असणार आहे, प्लेन. काय कुठला शेप असणार, इथं प्लेन असणार आहे. तेव्हा पुढचं वाक्य लिहा, नोट दॅट टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस. लिहा वाक्य, नोट दॅट टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस मस्ट बी परपेंडिक्युलर टू रिझल्टंट फोर्स, मस्ट बी परपेंडिक्युलर टू रिझल्टंट फोर्स. मग मला सांगा लिक्विड सरफेस असा आहे, एकदम क्लिअर. आता मी सेपरेट दाखवतो, लिक्विड सरफेस पण ह्या दिशेनं आहे. मग टँजंट कशी असणार, लिक्विड सरफेसला त्या दिशेनं असणार, अलॉंग द सरफेस. रिझल्टंट कुठं आहे, सेम दिशेनं आहे, म्हणजे टँजंट पण इथंच. नीट बघा ना, टँजंट पण इथंच आहे, रिझल्टंट पण त्या दिशेनं आहे, हा AR. मग लिक्विड सरफेसचा आकार कसा असणार आहे, प्लेन. हे तुम्हाला सांगायचं आहे यात तुम्हाला. आता आपल्याला काय शिकायला मिळालं, सरफेस ऑफ लिक्विड इज व्हॉट, प्लेन. टाका पुढचा पॉईंट. इन धिस केस, चौथा मुद्दा टाका, इन धिस केस liquid surface is plane, liquid surface
म्हणजे काय शेप कसा असणार आहे प्लेन अगदी सपाट या लिक्विड सरफेस इज प्लेन. हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता. काय बघितलं आपण की लिक्विड सरफेस प्लेन कधी असतं जेव्हा कोणत्या लिक्विड तुम्ही विचारात घेताय यू टेक प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ वॉट सॉलिड. असा असेल तुम्हाला शेप कसा म्हणा लिक्विडचा यू विल गेट द शेप इक्वल टू वॉट इट इज इक्विव्हॅलंट टू वॉट प्लेन सरफेस असणार आहे लिक्विडचा. पहिल्या केसमध्ये मी काय बघितलं मी कॉन्व्हेक्स बघितलं नंतर बघितलं कॉन्केव आता बघितलं आपण प्लेन. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी असेल जेव्हा टँजंट बिटवीन वॉट लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस एका दिशेने असेल तर काय होणार 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथं प्लेनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं या डायग्राममध्ये आपण 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टबद्दल काही बोललेलं नाही आहे. आपण कशाबद्दल बोललो आहे लिक्विड सरफेस कसा आहे प्लेन. आता 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर यू मस्ट नो की लिक्विड कसं असायला पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारा हाऊ शुड बी द लिक्विड. तर लिक्विड सरफेस जी आहे इट मस्ट कम्प्लिटली वेट द सॉलिड. ते पूर्णपणे सॉलिड काय केलं पाहिजे त्यांना ओलं केलं पाहिजे. मग आपण वाकलेलं बघा विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड दॅट इज प्युअर वॉटर. काय म्हटलं मी प्युअर वॉटर. आता आपण 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कॉन्सेप्ट समजून घेऊया. डायग्राम काढा माझ्यासोबत लगेच पुढची डायग्राम काढा. आपण 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्येच प्लेन सरफेसचा पार्ट कव्हर केलेला आहे. आता एक्झॅक्टली बघा पुढचा मुद्दा शो द कंटेनर. लिक्विड सरफेस लिक्विड दाखवा. आता असं लिक्विड जे सरफेस चिटकून बसते पूर्णपणे त्याचा आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढूया. कसा असणार सांगा बरं तुम्हीच मला सांगा. इट इज लाईक दिस. म्हणजे शेप पूर्णपणे ऑलमोस्ट असाच ना शेप. बघा नीट बघा दिसते का हे माझे फिंगर्स बघा यू कॅन सी हे पूर्ण चिटकून बसलं लिक्विड चिटकून बसलं आहे बघा. इकडे बघा असं लिक्विड सरफेस ही सॉलिड चिटकून बसलेलं आहे लाईक दिस. हे सॉलिड सरफेस आहे पूर्णपणे अटॅच झालेलं आहे. दाखवा मग 2 टँजंट. फर्स्ट टँजंट विल बी लिक्विड सरफेसला असा असणार राईट T1. T1 म्हणजे काय टँजंट नंबर 1. आधी पूर्ण वाक्य लिहूया कारण T1 म्हणजे काय मुलं म्हणणार स्टुडंट्स म्हणणार सरफेस टेन्शन फोर्स नाही हा काय टँजंट आहे. मग काय टँजंट 1. दाखवा सेकंड टँजंट. टँजंट कोण काढायचे सॉलिड सरफेसला काढायचे मग ते येणार अलॉंग द सेम लाईन ॲट द साइड ऑफ द लिक्विड म्हणून लिक्विडच्या बाजूला दाखवते मी टँजंट. मग काय येणार टँजंट 2. आता सांगा दोन्हीही टँजंट एकावर एक आहेत ओव्हरलॅपिंग आहेत. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार इथं 0. हीच तर केस मला सांगायची होती या आर्टिकलमध्ये 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्या आधी आपण बघितलं की प्लेन सरफेस ऑफ लिक्विड कसा असतो. ओके लिहा न्यू लाईन फ्रॉम फिगर लिहा खाली फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट write down from figure it is clear that from figure it is clear that angle of contact in this case is 0.
Okay, clear? You can write here clearly theta equal to what? 0 degree. Okay? हे झालं एंड ऑफ द आर्टिकल. कोणता आर्टिकल एंड झालं? झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा आणि प्लेन सरफेस ऑफ लिक्विड्स. आता पुढच्या आपण केस बघणार आहे कंडिशन ऑफ परपेंडिक्युलरिटी ऑर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. टाका पुढचा मुद्दा, चौथा मुद्दा टाका. मी क्लिअर कट लिहिलं इथं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय? 90 डिग्री. डायग्राम काढा. शो द कंटेनर फर्स्ट. दिसलं कंटेनर व्यवस्थित. लिक्विड दाखवा. वॉटर द्या. उदाहरण घ्यायला वॉटरच. यू टेक द केस ऑफ वॉटर ओनली लिक्विड. आता आपण टँजंट ड्रॉ करूया. सो लिक्विड सरफेसला लाईक धिस. इथं म्हणूया आपण टँजंट 1. टँजंट 1. आता टँजंट 2 काढा. कुणाला टँजंट काढायची आपल्याला? सॉलिड सरफेसला, म्हणजे ही सॉलिड सरफेस. टँजंट 2. आता मोजतो का मधला अँगल? 100% अँगल किती येतोय बघा? 90 डिग्री. किती अँगल आहे? 90 डिग्री. विच इज इट पॉसिबल? यू हॅव टू आस्क क्वेश्चन युअर सेल्फ. असं शक्य आहे का हो? नाईंटी डिग्री. टँजंट 1 टँजंट 2 मधला अँगल काय आला? 90 डिग्री. प्रश्न असा पडतो की हे पॉसिबल आहे का? इज इट पॉसिबल? त्याचं उत्तर आहे नो. का हे शक्य नाही आहे ते आपण या आर्टिकलमध्ये 1 बाय 1 बघणार आहे. लिहा पहिला मुद्दा ह्याच्यामधला. कन्सिडर a liquid which has angle of contact equals to 90 डिग्री. किती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याचा? 90 डिग्री. आता हे शक्य का नाही ते तुम्हाला सांगतो. जर टँजंट प्लेन सरफेसला असायला पाहिजे, इट शुड बी लाईक दिस. यू कॅन सी दिस टँजंट. यस ऑर नो? दुसऱ्या टँजंट अलॉंग काय पाहिजे? सॉलिड सरफेस. मग ही तर केस मागच्या आर्टिकलमध्ये बघितलेली आहे. कोणता आर्टिकल? हे आर्टिकल. प्लेन शेपसाठी बघा अशा प्रकारे तुम्हाला लिक्विड सापडणारच नाही जे लिक्विड पूर्णपणे प्लेन राहतं. असं नॉट पॉसिबल. यू कॅनॉट गेट द लिक्विड विच इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर लाईक दिस. ही केस पॉसिबल नाही आहे. का केस पॉसिबल नाही आहे? कारण या दोघांचा ॲडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्सचा रिझल्ट कुठे यायला पाहिजे? मग ॲट अँगल 45 डिग्री. नीट बघा ना. आता मी डायग्राम स्लिपली काढतो. इकडे बघा. तुम्ही ड्रॉ करू ना, फक्त बघा व्यवस्थित. हे बघा. धरून चला हा फोर्स आहे आपला ॲडेसिव्ह, ज्याला आपण AP म्हणतोय. हा कुठला फोर्स आहे आपला? कोहेसिव्ह AC. मग रिझल्ट कुठे यायला पाहिजे? दोघांच्या मध्ये यायला पाहिजे AR. म्हणजे हा अँगल किती पाहिजे? 45 डिग्री. हा किती पाहिजे? अँगल 45 डिग्री. 90 डिग्री पाहिजे असेल तर ना. बघा 90 डिग्री दाखवले मी. म्हणजे रिझल्ट आय मस्ट गेट इन बिटवीन दॅट. परंतु असं पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकल लाईफमध्ये दॅट आय गेट द रिझल्ट एक्झॅक्टली ॲट 45 डिग्री. नॉट पॉसिबल. ह्याच्यामुळे ही केस पॉसिबल नाही आहे. कोणती केस पॉसिबल नाही अँगल 90 डिग्रीची? इट इज अ हायपोथेटिकल लिक्विड. कुठलं लिक्विड आहे? हायपोथेटिकल लिक्विड. यू कॅन राईट हिअर स्पेसिफिकली इट इज अ, तुम्ही कंसात लिहू शकता, हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक.
हे शक्यच नाही, लक्षात ठेवा. दिस केस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. रिझन इज व्हेरी क्लिअर. वी डोंट हॅव द लिक्विड ऑन द प्लॅनेट अर्थ which creates a resultant force of adhesive and cohesive exactly at 45 degree, which is not possible or next to impossible. कळतंय मी काय म्हणतोय. परंतु आपण एक्झॅक्ट डिस्कस केलं, जर लिक्विड हायपोथेटिकल असेल तर आपल्याला माहीत पडेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, 90 डिग्री. इथं कोणत्याही प्रकारे लिहू नका की शेप ऑफ लिक्विड मीन्स का असा आहे तसा आहे, इथं काही त्याचा संबंध नाही. ओके. सो आपण काय बघितलं सांगा. आपण बघितलं लिक्विड मिनिस्कसचा आकार कसा कसा असतो. सुरुवातीला आपण काय बघितलं, वी स्टडीड द शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस ॲज कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, द प्लेन, नंतर 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे मुद्दे देऊन वारंवार तुम्हाला समजले पाहिजेत, अदरवाईज यू विल बी कन्फ्युज्ड. आणि ते तुम्हाला आवड करत असेल तर हे डायग्रॅम व्यवस्थित न बघता ड्रॉ करायचा प्रयत्न करा. लेक्चर्स वारंवार बघा. दॅट विल हेल्प यू टू स्ट्रेंथन द कॉन्सेप्ट. इथं आपलं या मुख्य आर्टिकल कोणते जे आहे दॅट इज शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस हे एंड होतो आहे. परंतु आपल्याला पुढचं महत्त्वाचं आर्टिकल लगेच कव्हर करायचं आहे. ते कोणतं आहे, तर लिक्विड ड्रॉप ऑन प्लेन सरफेस. लिक्विडचा मी ड्रॉप जर घेतला आणि तो टाकला मी प्लेन सरफेसवर तर त्याचा आकार काय राहतोय हे आपल्याला बघायचं आहे. स्टुडंट्स, आपण आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहे. हेडिंग द्या आर्टिकलचं, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन प्लेन सरफेस. लिक्विड ड्रॉप, आपण उदाहरण घेऊया, पाण्याचं उदाहरण घेऊया. पाण्याचा थेंब जो आहे किंवा पाणी जर आपण प्लेन सरफेस टाकलं तर एक तर ते पसरतं किंवा त्याचा आकार असा स्पेरिकल शेपचे ड्रॉप तयार होतात. काय तयार होतात, ड्रॉप. तर एक्झॅक्टली आकार कोणता असू शकतो, कशावर तो आकार डिपेंड आहे, हे आर्टिकल आपल्याला स्टडी करायचा आहे इन डेप्थमध्ये. त्यामुळे हेडिंग द्या पुढच्या पॉईंटचं, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन प्लेन सरफेस. पहिला मुद्दा नेहमीसारखा डायग्राम ड्रॉ करूया. या पहिला पॉईंट, एक प्लेन सरफेस दाखवा. ठीक आहे, शो इट इज अ सॉलिड सरफेस. ग्लास वगैरे असं इमॅजिन करा. लिक्विड ड्रॉप दाखवा. ठीक आहे, हा ड्रॉप ऑफ लिक्विड आहे. यू कॅन गिव द नेम सॉलिड प्लेन सरफेस. या आकाराला जाऊ नका म्हणणार हा प्लेन, मी हा वरचा पार्टबद्दल बोलतोय, हा वरचा पार्ट प्लेन आहे म्हणून नाव दिले मी प्लेन सरफेस म्हणून, सॉलिड प्लेन सरफेस. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की इथं मीडियम कोणकोणते असणार आहेत. तर हे एक मीडियम लिक्विड आहे. यू कॅन शो हिअर क्लिअरली लिक्विड म्हणून. इथं असणार एअर, इथं एअर पण असणार आहे. म्हणजे इथं आपण अभ्यास करताना 3 मीडियमबद्दल बोलणार एकत्रितपणे. पहिले मीडियम कुठला आहे नीट बघा, सॉलिड. सेकंड मीडियम कोणता आहे, लिक्विड. अँड थर्ड मीडियम कुठला आहे, एअर. इफ यू सी दिस ऑल द मीडिया, तर ह्याच्यामध्ये काही फोर्सेस असणार आहेत. कोणते फोर्सेस, सरफेस टेन्शन फोर्स. काय असणार आहे, सरफेस टेन्शन फोर्स. आता बघा डायग्राममध्ये दाखवायचं लगेच. शो हिअर वन फोर्स, ह्याला म्हणायचं T1. हे काय आहे, T1. आता आपण माहिती लिहू डायग्रामबद्दल. टाका पहिला मुद्दा. डायग्रामचा पुढचा मुद्दा आहे म्हणजे सेकंड पॉईंट टाका. consider a drop of liquid on the plane solid surface. You can write on plane solid surface. आता आपण लिहूया सरफेस टेन्शन फोर्सची माहिती. टाका पुढचा मुद्दा. लेट T1 इक्वल टू, बघा मी T1 दाखवले इथं.
T1 इक्वल टू सरफेस टेंशन फोर्स बिटवीन कशा बघा ही फोर्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. बिटवीन व्हॉट? सॉलिड अँड लिक्विड. बरोबर आहे ना? बिटवीन व्हॉट? सॉलिड अँड लिक्विड ह्याच्यामधला फोर्स आहे. नंतर टाका सेकंड फोर्स T2. T2 बघा दाखवायचं डायग्राममध्ये. यू कॅन सी अ T2 फोर्स. T2 फोर्स कशामधला आहे बघा बरोबर. आता आपण कशाबद्दल बोललो? सॉलिड अँड लिक्विड. आता हे असणार आहे सॉलिड अँड एअर. टाका T2 इक्वल टू सरफेस टेंशन फोर्स बिटवीन एअर अँड सॉलिड. असं लिहा एअर सॉलिड म्हणून डायरेक्ट. एअर सॉलिड पेअर आहे. पेअर एअर अँड सॉलिड. आता तिसरा एक फोर्स असणार आहे. इट इज लाईक अ टँजंट टू द सरफेस. दाखवा डायग्राममध्ये. T3 कुठला फोर्स आहे इथं? वी हॅव शोन T3 फोर्स. T3 फोर्स कसा असणार बघा. कशामधला फोर्स आहे बघा. इट इज अ सरफेस टेंशन फोर्स बिटवीन व्हॉट? नीट बघा. हे आहे लिक्विड. नीट पेअर बघा. पाठ करायचं नाही आहे. लिक्विड सॉलिड झालं. नंतर एअर आणि सॉलिड झालं. आता राहिलं काय? एअर अँड लिक्विड. यस. ST फोर्स बिटवीन एअर अँड लिक्विड. लिक्विड एअर असं म्हणू शकतो. या सरफेस टेंशन फोर्स व्यवस्थित लिहा. सरफेस टेंशन फोर्स बिटवीन एअर अँड लिक्विड. ही डॅश लिहितो याचा अर्थ कॉम्बिनेशन एअर लिक्विड. पण एअर लिक्विड, एअर सॉलिड आणि सॉलिड लिक्विड. अगदी बरोबर. 3 पेअर झाले. आता 100% आपल्याला माहिती आहे सॉलिड सरफेसला टँजंट काढा. इट इज लाईक धिस. आणि लिक्विड सरफेस टँजंट या दोघांतला अँगल काय असणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा काय असणार आहे? ॲट द साईड ऑफ लिक्विड. म्हणजे हा असणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. या खाली लगेच थिटा इक्वल टू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थिटा काय आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. विसरू नका. हे बेसिक मुद्दे आहेत सगळे. लिहा पुढचा मुद्दा. नवीन पॉईंट टाका. चौथा मुद्दा. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशनचा अर्थ काय असतो माहिती आहे का तुम्हाला? इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे स्टॅबिलिटी. लिक्विड स्थिर राहण्याकरता, हा ड्रॉप स्थिर राहण्याकरता, ह्याचा अर्थ इक्विलिब्रियम कंडिशन. आता मला सांगा T1 फोर्स उजवीकडे आहे. T3ला आपण काय करूया? रिझॉल्व करूया. T3ला इफ आय रिझॉल्व T3 इट इज लाईक दिस. नीट बघा. हा T3 रिझॉल्व केला म्हणजे हा T3 कडे गेला काय ना T3 कॉस थिटा. यू कॅन शो इन द डायग्राम. T3 कॉस थिटा. मला माहिती आहे ज्याच्यासोबत अँगल त्याला कॉसनं मल्टिप्लाय करायचं ठरल्याप्रमाणे नेहमीसारखी मेथड. बघा नाही तर मी परत रिपीट करतो. सिम्पल. हा अँगल आपला हा आहे T3. हा थिटा आहे. मला T3 इकडे शिफ्ट करायचं आहे. तर काय ना सांगा मग. हे बेसिक आपलं वेक्टरमधलं बेसिक फोर्स रिझोल्युशन T3 कॉस थिटा. सिम्पल. आणि दुसरं काम काय असणार आहे? T3 साईन थिटा. साईन कॉस हो. सिम्पल लॉजिक आहे. वेक्टर अल्जेब्रा तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. आता मला सांगा हा T3 कॉस थिटा आणि T1 एका दिशेने आहेत. दोन्ही फोर्सेस आहेत. फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. जेव्हा दोन्ही फोर्स एका दिशेने असतात तेव्हा देयर इज ॲडिशन ऑफ वेक्टर्स. रेफर करा परत एकदा. मग काय ना सांगा नेट फोर्स फ्रॉम राईट हँड साईड मस्ट बी इक्वल टू फोर्स ॲट लेफ्ट हँड साईड. उजवीकडे कोणती फोर्स आहेत सांगा? यू कॅन राईट T3 कॉस थिटा प्लस काय ना सांगा T1
इक्वल टू काय येणार, हे राहिलं डावीकडचं फोर्स, नेट राईट हँड फोर्स, लेफ्ट हँड फोर्स, इकडे डावीकडे कोण आहे T2, लिहा मग लगेच उजवीकडे T2, इक्वेशनची उजवीकडं हो, आणि T2 फोर्स इकडे आहे T2, T1ला शिफ्ट करा उजवीकडे, मग काय ना सांगा T3 cos θ इक्वल टू T2 मायनस T1, T3ला शिफ्ट करा इकडं, मग काय ना सांगा मग cos θ इक्वल टू, बेसिक मुद्दे आपण कव्हर केलेत बघा परत एकदा. साइन इकडे बघायचं आहे. आता आहे मी काय करतोय, मी T3 शिफ्ट करतो उजवीकडे, मग काय ना सांगा cos θ इक्वल टू काय येणार T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. I got the formula for what? Cos θ equal to what? T2 minus T1 divided by T3. आता हे इक्वेशन ठरवणार की cos θ ची व्हॅल्यू काय असणार. नीट बघा, व्हॅल्यू ऑफ cos θ डिपेंड्स ऑन दिस इक्वेशन दॅट इज T2 minus T1 divided by T3. हे इक्वेशन बॉक्स करा, अतिशय इम्पॉर्टंट इक्वेशन डेराईव्ह केले आपण. आता आपण केसेस बघूया वन बाय वन. मग काय ते सांगा, लिहा न्यू लाईन केसेस. अगदी आपण आता एंडला आलो आहे या आर्टिकलचे. काय म्हणतोय केसेस बघा, काय केसेस आहेत बघा. इफ आपण केस नंबर 1 म्हणूया, त्याला आपण स्मॉल ए म्हणूया. इफ T2 ग्रेटर दॅन T1, बघा हा T2 फोर्स जो आहे हा T1 पेक्षा जास्त असेल तर मला सांगा सबट्रॅक्शन काय येणार, सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह येणार. येस ऑर नो, इट विल बी पॉझिटिव्ह. मग काय येणार, cos θ काय येणार इथं इक्वल टू पॉझिटिव्ह. सिम्पल आहे. T2 मा T3 फोर्स लहान असणार विसरू नका. आपल्या कोण न्यूमरेटरला कोण आहे T2 मायनस T1, मग cos θ काय येणार पॉझिटिव्ह. मग cos θ पॉझिटिव्ह म्हणजे काय, अँगल काय असणार मला सांग. cos 0 1 आहे, cos 90 0. मग जर कॉसची व्हॅल्यू 0 ते 90च्या मध्ये असेल तर कॉसची व्हॅल्यू कायम काय येते पॉझिटिव्ह येते. म्हणजे अँगल कुठला असणार हा ॲक्यूट असणार अँगल. मग काय ना सांगा इथं थिटा इक्वल टू ॲक्यूट अँगल. मग तुम्हीच मला सांगा आकार काय असणार. मग शेप ऑफ लिक्विडचा ड्रॉप ऑन द प्लेन मेनिस्कस असा असेल तर आकार कसा असणार आहे, सिम्पल. तुम्हीच सांगा कॉन्केव कसा आकार असणार आहे, कॉन्केव. ही पहिली केस काय झाली, कॉन्केव शेपची झाली. मग कंसातल्या इथं कॉन्केव शेप. सेकंड केस बघूया बी. इफ T2 लेस दॅन T1, इथे मी T2 लेस दॅन T1 मध्ये बोलतोय. मग तुम्ही मला सांगा T2 लहान असेल T1 पेक्षा, सबट्रॅक्शन काय येणार, निगेटिव्ह येणार. T3 व्हॅल्यू ऑलरेडी सांगितलं, डिसाइडिंग फॅक्टर कोण आहे, न्यूमरेटर आहे फक्त. मग काय ना सांगा इथं cos θ इट इज इक्वल टू निगेटिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे cos 180 किती -1, म्हणजे 90 आणि 180 इफ इट गोज इन सेकंड क्वाड्रंट टेग्नॉमेट्री तर कॉसची व्हॅल्यू काय ती मायनस येते. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार इथं ऑप्टिव्स असणार. काय असणार ऑप्टिव्स. सिम्पल लॉजिक आहे, लक्षात ठेवा. मग काय नाही तर थिटा इक्वल टू ऑप्टिव्स अँगल येणार. काय नाही तर हा, हे जर तुम्हाला बेसिक माहीत असेल तर कळणार बरं का. त्यामुळे वारंवार प्रिव्हियस लेक्चरची व्हिडिओ बघा. काय म्हणलं मी थिटा इक्वल टू काय ना ऑप्टिव्स अँगल. सिम्पल लॉजिक आहे. आता ऑप्टिव्स अँगल असेल तर मग अशी सांगितलं मी, जर रिकॉल करा ब्रेन करून, रिकॉल अगेन अँड अगेन. ऑप्टिव्स अँगल असेल तर शेप काय असतो कॉन्व्हेक्स. लिहा मग कंसात कॉन्व्हेक्स शेप. कॉन्व्हेक्स स्टुडंट्स हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केलेत. शेप कसा असायला पाहिजे, कॉन्केव कधी आणि कॉन्व्हेक्स कधी. हे कोण ठरवणार आहे, ते इक्वेशन ठरवणार आहे cos θचं. cos θ इक्वल टू वॉट T2 मायनस T1 डिवाइडेड बाय T3. ओके स्टुडंट्स, हे मुद्दे रिवाइज करा. डायग्राम काढणं अत्यंत गरजेचं आहे. इफ यू ड्रॉ डायग्राम प्रॉपरली देन अँड देन ओनली वी कॅन इझिली डिस्कस द पॉईंट इन प्रॉपर सिक्वेन्स. ओके, या दोन केसेस बघा. पहिल्या केसमध्ये काय म्हणलं मी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे ॲक्यूट, शेप कॉन्केव, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्स, शेप कॉन्व्हेक्स. ओके स्टुडंट्स, वारंवार रिवाइज करायचे सगळे मुद्दे.
न बघता डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करा आणि इक्वेशन डिराईव्ह करताना सिक्वेन्स जावा. दॅट विल हेल्प यू टू मेंटेन द प्रॉपर फ्लो. हॅव अ रिव्हिजन. थँक्यू सो मच.